नमस्कार प्रेक्षक, संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। आज 15 तारीख सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। आता उद्या निकालाची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे। एकंदरीत दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत म्हणजे हे बातमीपत्र तयार होईस तोपर्यंत 40 ते 51% मतदान सर्वत्र झाल्याचं दिसून येते, पण नेमका आकडा आमच्यापर्यंत पोहोचला नाही, तो संध्याकाळी उशिरा पोहोचेल। पण एकंदरीत पुण्यामध्ये या निवडणुकीमध्ये जशा आम्ही बातम्या केल्या, नागरिकांशी बोललो, तसा उत्साह मतदानामध्ये आम्हाला आढळून आला नाही। 50%हून कमी जर मतदान झालं तर पुणे शहरातले नागरिक पुण्याला जे काही दुःखद वेदना आहेत, वाहतुकीची समस्या असेल, खड्डे असतील, पाण्याची समस्या असेल, अमाप FSIची समस्या असेल, तेच त्याला जबाबदार राहतील। कारण मतदानाला न येता मतदानाच्या संदर्भातनं तुम्हाला संधी असताना, शहराच्या विकासाची किल्ली तुमच्या हातात असताना ती जर तुम्ही वापरली नाही तर तुम्हाला त्यावरती बोलायचा अधिकार तुम्ही गमावलाय। आणि म्हणूनच नागरिकांना आम्ही नेहमी सांगत असतो की मतदान करा। भरघोस मतदान झालं, योग्य त्या प्रकारचं मतदान झालं, योग्य त्या दिशेने मतदान झालं तर शहराच्या विकासाला निश्चित चालना मिळू शकते। आज राजकीय पक्ष त्यांना माहिती असतं की 50% मतदान होण्याची शक्यता आहे, परंतु त्यांचा जी व्होट बँक असते 10-12%ची, त्यावरती ते निवडून येऊ शकतात। 100 मतदानापैकी साधारणपणे 10 ते 12% मतदान हे राजकीय पक्षांच्या गणितानुसार पक्क असतं। अशा वेळेला मतदान जर कमी झालं तर 50 मधले 12.5% आणि त्याच्यातला अंश काढून घेतला तर 8.5-9% मतं ज्याला पडतात तो या शहरावरती राज्य करतो किंवा तो ती पदं मिळवतो। तेव्हा आपणच आपल्या मतदानाला जर मुकलो, आपण जर मतदानाला गेलो नाही तर शहराच्या विकासाला तुम्ही मुकता। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन।